आली होती पहिल्या विकेटसाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने दिलीप सुतार. यावेळेला ऑफ साईडला दमदार फटका तर आहे, परंतु आंबियासारखा एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. गुफरान मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला एन्जॉय करतायत. प्रेक्षक वर्ग आक्रोश करतायत, परंतु आक्रोश करता करता मात्र आपण थोडंसं सोशल डिस्टन्स पाळा, मास्क लावा, एन्जॉय करा. मुनाफ शेख यांनी सांगितलं होतं एन्जॉय साठी मात्र आमचा संघ मात्र या ठिकाणी दाखल झालाय. आम्ही चांगल्या प्रकारचा खेळ साकारणार, परंतु खेळता खेळता एन्जॉय सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो की दबावाखाली कधीच खेळू नका. ज्या ज्या वेळेला दबावाखाली तुम्ही खेळतील तेव्हा तेव्हा क्रिकेटचा आनंद तुम्हाला कधीच मिळणार नाही. असं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर ज्यांनी 24 वर्ष क्रिकेटची सेवा केली, आपल्या भारतीय संघाला मात्र कित्येक मात्र विजयाची चव चाखायला शिकवलं. अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं की क्रिकेट खेळताना आनंद थोडाफार घ्यावाच लागतो, तेव्हा कुठेतरी तुम्हाला त्याचा स्वाद मिळत असतो. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू पाहायला मिळाला. आणि या वेळेला मात्र लेफ्ट हँड बॅट्समनला मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतंय. ते मिस्टर बंड्या. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज सचिन गरत, मॅन फ्रॉम पारगाव चा खेळाडू, लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन. पुन्हा एकदा मुख्य मंचावर आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्ण वजे साहेब, कृपया करून आमच्या लेफ्ट साईडला जे काही मास्क लावा प्लीज, अन्यथा तिथे व्हॉलेंटियर्स येत आहेतच. तुम्हाला अपमानास्पद या मैदानातून मात्र या ठिकाणी कृपया करून प्लीज कृपया करून मास्क लावा. आकाश पाटील गुवाडे, आपण कृपया करून स्टेज वर यायचंय. धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती 55 धावांवर स्थिर राहते. दिलीप सुतार इज ऑन हॅट्रिक. कैफ रईस साहेब पप्पू यांच्याकडून मात्र आपण पाहतोय की 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. दिलीप सुतारने जर विकेट हॅट्रिक साध्य करतायत तर त्यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळेला बॅटची फलंदाज बाद होताना विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा मान मिळवतोय दिलीप सुतार. कॉंग्रॅच्युलेशन. सुंदर विकेट हॅट्रिकचा मात्र या ठिकाणी मान मिळवला गेलाय आणि मनोर रायडर्स संघाने मात्र काय कमबॅक केलाय, जबरदस्त. चौथ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 55 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. 2 जानेवारी 1879 हा दिवस उजाडला. फ्रेड स्पॉफर्थ या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने मात्र इंग्लंड संघाच्या 3 फलंदाजांना बाद केलं. 20 सप्टेंबर 1982 मध्ये पाकिस्तान संघाचा जलालुद्दीन या गोलंदाजाने मात्र पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा मान मिळवला. सुंदर अशा मात्र कहाण्या किती पाहायला मिळतात. आपल्या भारतीय संघाकडून सुद्धा कित्येक वेळा मात्र चांगल्या प्रकारचं खेळ हाताळला गेला, परंतु 1987 कोण दिवस तो विसरेल. 31 ऑक्टोबर 1987 मध्ये पहिला मात्र विकेट हॅट्रिकचा मान मिळवला वर्ल्ड कपच्या माध्यमातून. नागपूरच्या मैदानात चेतन शर्मा, यान स्मिथ, चॅटफिल्ड अँड केन रदरफोर्ड. 5 चेंडू 6